काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. यात चुकीचं काही नाही. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली. आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं. आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला, आम्ही सगळ्यांनी पोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा. एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो. आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय तर येणारच. आकडे बघा महाराष्ट्रातले, जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले, आणि 40-42च्या आसपास अजित पवार. हेच आकडे विधानसभेत आले ना. म्हणजे त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या? तेव्हा तुम्ही विकासाचा विजय, देवाभाऊंचा विजय, असली नकली शिवसेना आहे कोणाला सांगताय? हे आम्हाला सांगू नका. जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल, आम्ही तर मत नाही दिलं यांना. उद्या तुम्ही सर्वे कराय आणि लोक सांगतील 100पैकी 80 आम्ही यांना मत दिलं नाही. जिथे सर्वाधिक मतानं हे निवडून आलेले आहेत, सातारा वगैरे भागात, तिथे उद्या लोकांचा सर्वे करा, आम्ही यांना मत दिलं नाही, हे जिंकले कसे आम्हाला माहीत नाही. लोकांची रिॲक्शन असेल.